श्री स्वामी समर्थ. चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून आपल्या मराठी नूतन वर्षास प्रारंभ होतो. हा दिवस वर्षातील 4 मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्य शुभारंभ करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्र याचा प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्रापासून श्रीराम नवमीपर्यंत सर्वांनी श्रीराम रक्षा पठण करावे. चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून श्री दुर्गा सप्तशतीची 14 किंवा 21 पारायण करावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेस ब्रह्मध्वजारोहण करतात, म्हणजेच गुढी उभारतात. आजचा आपला टॉपिक गुढीपाडव्याची पूजा कशी करावी. सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत. नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कडुलिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलाची माळ, साखरेचे कंकण, गाठीची माळ या गोष्टी एक सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कलश सदृश एखादे पात्र उपडे झाकावे. ही गुढी आपल्या गृहप्रवेशासमोर उभी करावी. ती पक्की बांधावी. गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पाट ठेवावा. रांगोळी काढावी. दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे आणि पुढील ध्यान मंत्र गुढी उभारण्याच्या आधी म्हणावा. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्ते स्मिन संवत्सरे नित्य मदगृहे मंगल करू. याचा अर्थ म्हणजे ब्रह्माचे प्रतीक असलेले या ध्वजास माझा नमस्कार आहे. सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही प्रार्थना. आणि हा मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणावे. आणि या दिवशी कडुलिंबाचा पाला, फुले, हिंग, जिरे, मिरे, ओवा, गूळ यांचे मिश्रण करून घ्यावे व ते मिश्रण घरातील सर्वांना द्यावे. कडुलिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक, आरोग्यदायी आहे. त्याचे सेवन आता प्रतिकात्मक मानले जात असले तरी त्याचे नित्य अनाशापोटी सेवन केल्याने शरीर सदृढ निरोगी राहते. अनेक रोगांवर त्याचा उपयोग होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व शुभ कार्याचा मंगल मुहूर्त पाडवाच होय. म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करावा. फक्त विवाह व उपनयन म्हणजे मुंज यास मुहूर्त नाही.